नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। संयम सुटला, एसटी संप चिघळला, अनिल परबांच्या घराबाहेर कर्मचाऱ्यांचा राडा। तर अनिल परबांना एसटीच्या सीटला बांधून घेऊ, नितेश राणेंचा इशारा। आणि राणेंनी माझा नाही मतदारांचा अपमान केला, दीपक केसरकरांचा पलटवार। हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। आता पाहूयात सविस्तर बातम्या। विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80। परिवहन मंत्री अनिल परबांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। एसटी संपाबाबत तोडगा निघत नसल्यानं जनशक्ती संघटना आक्रमक झाली आहे। अनिल परबांच्या घराबाहेर जनशक्ती संघटनेनं आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। दिवस आज एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढतोय। आज तिथे कोणी लक्ष दिलं नाही। किती जण तुम्ही आंदोलन करत होता? आम्ही 15 दिवस झाले इथं आजच मैदानात उभं आहे। फक्त तोडगा निघत नाहीये, चर्चा तोडगा निघत नाहीये आणि त्यांना न्याय मिळत नाहीये याच्यासाठी। आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे। हे आंदोलन सुरू राहणार आहे। हे आंदोलन सुरू राहणार आहे। म्हणले मी गाव होणार आहे। हो, आम्ही आज काळ फाटले त्यांच्या घरासमोर आणि आम्ही चालू ठेवणार। हे आम्ही चालू ठेवणार।
नक्कीच आंदोलन सुरू ठेवणार आहे. आंदोलन असंच चालणार. गवजी शक्ती सेना महाराष्ट्रभर पेटवणार. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. काय झालं ते न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे. का मान्य होत नाहीये तेवढ्या दिवसापासून आंदोलन सुरू आहे. कामगारांना न्याय मिळाला पाहिजे साहेब. पावलं मागे आता असं आणि परत म्हणताय. अजिबात आम्ही हटणार नाही. एसटी कामगारांसंगत आम्ही आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76. ग्रुग्रीन. भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाणे डेपोमध्ये जाऊन एसटीची पाहणी केली. स्वतः त्यांनी एसटीचं स्टेअरिंग हातात धरून एसटी चालवली. अनिल परब यांनी या सीटवर 1 तास तरी बसून दाखवावं. विलिनीकरण केलं नाही तर आम्ही त्यांना या सीटवर बांधून ठेवू असा इशारा नितेश राणे यांनी यावेळी दिलाय. असेल तर मग काय उपयोग आहे याचे सगळ्या कर्मचारी आणि पगाराचे आणि या सगळ्या विषयाचे. म्हणून मंत्र्याला सोडलं पाहिजे. त्यांचे बंगले सोडले पाहिजे आणि 1 तास येऊन या खुर्चीवर बसल्यानंतर ना त्यांना व्यथा काय ते जाणवते. कोर्ट असेल, चर्चा का हवंय तुम्हाला काय एसटी कामगार कुठल्या अवस्थेमध्ये राहतात हे माहित नाही. तुम्हाला कळत नाही की ही परिस्थिती जी आज आम्ही असो, आमचे निरंजन डावकरे जे असतील, आमचे लेले जे असतील, आम्ही जे बघितले ते त्याचा अनुभव एकदा सरकारच्या मंत्र्यांनी घ्यावा ना. बसून बघावं इथे ही अवस्था बघा. जरा बसची कॅमेरा फिरवा. माझा चेहरा दाखवण्यापेक्षा इथे दाखवा. मग कळेल ह्यांची व्यथा काय. त्या मंत्रालयाच्या कॅबिन मध्ये बसून त्या अनिल परबाला कळणार नाही का काय चटके लागतात. चटके सहन करायला लागतात आणि नाही असेल तर त्याला गाडीत बसून घेऊन येतो आणि खुर्चीवर बांधतो तरी 1 तासासाठी. मग बरोबर फाईल साईन करेल. आम्ही वायर काढलेत नाही. आम्ही वायर काढलेत. आम्ही एक सीटचं कव्हर काढलंय. आम्ही एक काचाबिचाची अवस्था केली आहे ना. म्हणजे यांच्या घरात लग्न नाही झालं तरी पण भाजपमुळे असेल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76. ग्रुग्रीन.
माझ्यावर टीका केल्याशिवाय सावंतवाडीत राणेंचं राजकारण चालू शकत नाही. राणेंनी माझा नाही तर मला निवडून देणाऱ्या मतदारांचा अपमान केला असा पलटवार आमदार दीपक केसरकर यांनी केलाय. 25 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढा निधी आणला तेवढा मी 5 वर्षामध्ये आणला, हे मी आकडेवारी निश्चित सिद्ध करून दाखवले. ज्या जिल्ह्याचा आउटले वर्षाचा 95 लाखाच्या वरती कधी नेऊ शकले नाही, तोच जिल्ह्याचा निधी मी दर वर्षाला 225 कोटीपेक्षा जास्त आणून दाखवला. जिल्ह्यासाठी वेगळी योजना दिली, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं कल्याण झालं, मच्छीमारांचं कल्याण झालं, महिलांचं कल्याण झालं. ज्यावेळेला हे मंत्री झाले त्यावेळेला आमच्या कॅबिनेट मंत्र्यांना हे सांगितले की मला ती स्कीम दाखवा, मला तशी स्कीम राबवायची आहे. मग हे तुम्ही जर खाजगीमध्ये आमच्या कॅबिनेट मंत्र्यांना विचारू शकता, तर जनतेला एकदा तरी तुम्ही सांगितलं पाहिजे की ही आदर्श स्कीम होती. कारण शेवटी तुमची एवढी वर्ष ज्या जनतेने तुम्हाला प्रेम दिलं त्यांच्याशी खरं बोलणे एवढं तरी सौजन्य दाखवा. विधान परिषदेमध्ये जे जे घडतं ते रेकॉर्डेड असतं. 5 वर्ष मी राज्याचा अर्थसंकल्प विधान परिषदेमध्ये सादर केला आणि त्याच्यामध्ये विरोधकांची जे प्रश्न आले त्यांना एवढी समर्पक उत्तरं दिली की कधीही राईट टू रिप्लाय त्यांना पुन्हा वापरायला लागला नाही, त्याच्यावर पुन्हा कोणी नवीन प्रश्न विचारले नाहीत. एवढं अभ्यासपूर्ण काम तुम्ही करायला लागतं, पण त्याचा गवगवा करायचा असतो. काम करायचं जनतेसाठी करायचं, आणि म्हणूनच तुमच्या मनामध्ये चलत असेल तर तुम्ही तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेलो आहे. तो जनतेने मला प्रेम दिलं म्हणून निवडून आलेलो आहे. सावंतवाडीमध्ये आल्यानंतर माझ्यावर टीका केल्याशिवाय तुमचं राजकारण चालणार नाही, म्हणून हे तुम्ही करताय. 2 वर्ष अपघाती का होईना तुम्हाला सत्ता लाभली, त्यावेळेला तुम्ही काय करू शकला नाही. आणि म्हणून एवढंच सांगायचं की तुम्ही जर असं म्हटलं की निधी आणला नाही, तर आता रस्त्यावरचा अखर्चित निधी 50 कोटी रुपये आहे. मग तो जरी खर्च झाला तरी सगळे रस्ते गुळगुळीत होऊ शकतात. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही नुसतं बोलता आणि मी काम करतो परंतु बोलत नाही, तर ज्याला बोलतो त्याला काय होतं, तुमचं सिंहासन हल्लं कोणामुळे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तुमच्यामध्ये जी सल असणार ती सुद्धा मला माहिती आहे. म्हणून काय मी सातत्याने तुमच्यावर टीका करत राहिलो नाही, सातत्याने कामच करत राहिलो. ही वस्तुस्थिती आहे. इथे खोटी आश्वासनं देतात. तुम्हाला जर ST कामगारांचा प्रश्न सोडवता येत होता तर मग शेतकऱ्यांचा प्रश्न का नाही सोडवला? एवढी वर्ष त्यांना का आंदोलन करायला लागलं? तुमच्याच पक्षाचे माजी मुख्यमंत्री म्हणतात की ताबडतोब STचं विलिनीकरण सरकारमध्ये होणं शक्य नाही. हे ज्यांनी 5 वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळलं महाराष्ट्रात ते म्हणतात. तुम्ही अपघाताने 6 महिनेच मुख्यमंत्री राहिलेला होता. शेवटी असं आहे की ST कामगारांचा प्रश्न सुटला पाहिजे, हे सगळ्याच लोकांचं मत आहे. माझं सुद्धा मत आहे. त्यांना सरकारी नोकऱ्यांप्रमाणे पगार मिळाला पाहिजे, आमचं सुद्धा मत आहे. परंतु त्यांची दिशाभूल तुमच्याच पक्षातले काही लोक करतायत आणि त्याच्यामुळे आमच्या बांधवांना आज त्या ठिकाणी आंदोलन करायला लागतं. ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती जी आहे ती त्यांना सांगा, आणि मग त्यांना सरकारी नोकऱ्यांसारखा पगार मिळाला तर आम्हाला आनंदच आहे. आपण केलेली असतात ही त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळा व्यवसाय करायचा असतो आणि तो व्यवसाय करायचा असतो म्हणून या कॉर्पोरेशनची स्थापना झालेली असते. त्यांना ते व्यवसाय करायचं स्वातंत्र्य असतं. सरकार ही व्यवसाय करणारं सरकार नसतं. सरकार हे लोकहितची कामं करणारं सरकार असतं आणि त्याच्यामुळे अशा कॉर्पोरेशनना मदत देणं हे सरकारचं काम आहे. आणि महाराष्ट्र सरकार खंबीरपणे ते करेल. ST कामगारांच्या मागे महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभं राहील. ही वस्तुस्थिती आहे. परंतु लोकांची दिशाभूल करायची, जे राज्याचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये केंद्र शासन हस्तक्षेप करू शकत नाही हे माहिती असताना सुद्धा तुम्हाला जी काय कॉन्ट्रीब्युशन करायची करा. तुम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचं भेटा, त्यांना काय तुम्हाला सांगायचं असेल तुम्ही सांगा, परंतु लोकांची दिशाभूल करू नका. आज तुम्हाला एक संधी दिलेली आहे, ती देवाने तुम्हाला संधी दिली. मोदी साहेबांचा स्वभाव असा आहे की एखाद्या मिनिस्टरने काम नाही केलं ताबडतोब त्याला त्या पदावरून कमी करायला स्वतः मागे पुढे बघणार नाही. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जी संधी मिळाली आहे त्याच्यातून आपण कोकणासाठी काय करू शकतो हे तुम्ही करा. तुम्ही कौतुक केलं माझ्या योजनेचं, विचारलं की हे तुम्ही राबवायचं आहे. तुम्ही ज्या वेळेला ती स्कीम राबवाल मला आनंद होईल, मी त्याचं कौतुक सुद्धा करेन, कारण ती स्कीम जनतेसाठी असते. परंतु कोणी काय केलं नाही असा उगाच आरोप करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची, ही दिशाभूल केवळ पुढे येणाऱ्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे तुम्ही करताय. जिल्हा परिषद आज जो खर्च करतोय त्यातला प्रत्येक पैसा 80-90% निधी हा मी राज्य शासनाकडून आपल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून त्यांना दिलेला आहे. म्हणून एवढी कामं होऊ शकली. म्हणून आज प्रत्येक ग्रामपंचायतीच्या नवीन इमारती होत आहेत, प्रत्येक शाळांची दुरुस्ती होते आहे, शाळांमध्ये ई-लर्निंग सुरू झालं. सगळ्या स्कीम मी आणलेल्या आहेत ना. तुम्ही असताना का नाही आणलं? तुम्ही जेवढे पाटबंधारे प्रकल्प सुरू केलेले होते
90% ज्यांच्याबद्दल कोर्टात केसेस नाहीत असे सगळ्याचे सगळे प्रकल्प आणि ज्याच्याबद्दल वनजमिनीचे प्रश्न नाहीत असे वगळता सगळ्याचे सगळे प्रकल्प दुरुस्त केले. एवढंच नाही तर प्रत्येक गावामध्ये आज जाऊन बघा की त्या ठिकाणी छोटे छोटे बंधारे झाले, त्याच्यामध्ये पाणी साठलं. तुमच्या काळात का नव्हतं ते पाणी साठलेलं? शेतकरी सुखी झाला, तुमच्या काळात का नाही सुखी झालेला? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. मच्छीमार तुमच्या काळातला अजूनही वल्लवत जात होता, त्यांना आउटबोर्ड इंजिन देण्याचं काम सुद्धा नीट केलं. आणि गोव्यामध्ये जे मासे जात नव्हते सिंधुदुर्गचे, त्यांना सुद्धा इन्सुलेटेड व्हॅन्स देण्याचं काम सुद्धा मीच केलेलं आहे. दुर्दैवाने ती स्कीम बंद करण्यामध्ये काही राजकारण झालेलं असेल, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा लढा दिल्याशिवाय मी राहणार नाही. आणि कशाला दिशाभूल करता लोकांची? ज्या काळामध्ये तुम्ही नगरपालिकांना 5-5 लाख रुपये देऊ शकत नव्हता, तिथे मी 5-5 कोटी रुपये दिलेले आहेत. कधीतरी आकडेवारी काढा. तुमच्या काळात का नव्हतं ते पाणी साठलेलं? शेतकरी सुखी झाला, तुमच्या काळात का नाही सुखी झालेला? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. मच्छीमार तुमच्या काळातला अजूनही वल्लवत जात होता, त्यांना आउटबोर्ड इंजिन देण्याचं काम सुद्धा नीट केलं. आणि गोव्यामध्ये जे मासे जात नव्हते सिंधुदुर्गचे, त्यांना सुद्धा इन्सुलेटेड व्हॅन्स देण्याचं काम सुद्धा मीच केलेलं आहे. दुर्दैवाने ती स्कीम बंद करण्यामध्ये काही राजकारण झालेलं असेल, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा लढा दिल्याशिवाय मी राहणार नाही. आणि कशाला दिशाभूल करता लोकांची? ज्या काळामध्ये तुम्ही नगरपालिकांना 5-5 लाख रुपये देऊ शकत नव्हता, तिथे मी 5-5 कोटी रुपये दिलेले आहेत. कधीतरी आकडेवारी काढा, स्वतःचा अभ्यास करा. तुम्ही काय माझे शत्रू? मी कोणालाही शत्रू मानत नाही. शेवटी तुमच्या काम करण्याची पद्धत, ह्याच्यावर माझं ऑब्जेक्शन होतं. मी ते घेतलं, जनतेला ते पटलं, म्हणून त्यांनी तुम्हाला सत्तेवरून दूर केलं. आता तरी त्याच्यापासून तुम्ही स्वतःला एक काहीतरी शिकून घेतलं पाहिजे की याच्या पुढे काम केलं तरच जनता डोक्यावर घेते. म्हणून तिसऱ्या वेळेला मला आमदार केलं, तुम्ही सगळी ताकद म्हणायला लावली, सगळे नेते एकत्र आला. एवढंच नाही तर गोव्याचं सगळं मंत्रिमंडळ एकत्र आलं तरी माझे तुम्ही पराभव करू शकला नाही. कारण जनतेची ही ताकद आहे. आणि जनतेचं प्रेम ज्यांना ज्यांना मिळतं ते जनतेच्या प्रेमाने मोठे झालेले आहेत. माझा अपमान करणं हा सावंतवाडीकरांच्या जनतेचा आणि त्यांनी दिलेल्या प्रेमाचा अपमान आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या ज्या वेळेला हे बोलाल त्या त्या वेळेला लोक त्याचं उत्तर मतपेटीतून देतील, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. हॉस्पिटल परिसरातील रस्त्यावर स्टॉल उभारणं हे चुकीचं आहे. 2 गाड्या रस्त्यानं अडथळा न येता मार्गस्थ होणं आवश्यक आहे. गाड्या सुटण्यास अडथळा होऊन रुग्णवाहिकेत रुग्ण अडकल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे जनतेच्या हितासाठी वाईटपणा घ्यायला मी तयार आहे. हॉस्पिटल रस्त्यावर अतिक्रमण असता कामा नयेत ही माझी ठाम भूमिका असून ती हटवणं आवश्यक आहे, असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. एक गोष्ट अशी आहे की मुळातच हॉस्पिटलच्या परिसरामध्ये स्टॉल उभारणं हे अतिशय चुकीचं कृत्य असतं. हॉस्पिटलमध्ये येत असताना गाड्या ज्या येतात 2 गाड्यांनी एकामेकाला क्रॉस केलं पाहिजे. नसेल आणि मध्ये एक गाडी उभी राहिली आणि जर पेशंटचा खोळंबा झाला 5 मिनिटामध्ये सुद्धा एखादा हार्टचा पेशंट असेल तर त्याला वेगळे परिणाम त्याच्यावर होऊ शकतं. एकदा इमर्जन्सी डिलिव्हरी असते एखाद्या महिलेचे, तिच्यावर परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे इथं कुठेतरी ठाम भूमिका घ्यायला लागते, कुठेतरी वाईटपणा घ्यायला लागतो. पण जनतेच्या हितासाठी जर वाईटपणा घ्यायचा असेल तर तिथं मी कुठेही कमी पडणार नाही. मुळात आरोग्य ही अतिक्रमणं हलवणारी यंत्रणा नाही. त्यांनी PWDला कळवलं पाहिजे, कारण आरोग्याची प्रत्येक कामं PWD करत असते. PWDला कळल्यानंतर आवश्यक ते त्यांना पोलीस प्रोटेक्शन देणं हे पोलिसांचं काम आहे आणि तसं करून ते हटवले गेले पाहिजेत. आणि कारण हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये कुठलं अतिक्रमण असताच कामा नये, हे माझी ठाम भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे ते सुद्धा हटवले जाणार आहे. प्रत्येक गोष्ट काय एका मिनिटामध्ये घडत नाही, याच्यासाठी जो वेळ लागेल तो वेळ यंत्रणांना दिला जाईल. आणि सरकारी याच्यावर कोण अतिक्रमण करूच शकत नाही आणि कधी ते रेग्युलराईज होऊही शकत नाही, कारण त्याच्यासाठी वेगळे नियम आहेत. आणि ते नियम लक्षात घेता जे काय घडलं असेल, कदाचित दुर्लक्ष झालेलं असेल, तर मी ठरवलेलं आहे की मी स्वतः महिन्यातून एकदा येणार. रुग्ण समितीमध्ये सुद्धा काम करणारे जे सहकारी असतील ते आमच्या पक्षाचे असून दे, इतर पक्षाचे असून दे, त्यांनी आपलं कर्तव्य ते नीटपणे पार पडत असतानाच त्यांनी अधिकचं कशाकडे लक्ष दिलं पाहिजे ह्या संदर्भात सुद्धा मी त्यांचं अवश्य मार्गदर्शन, त्यांच्या सूचना घेईन आणि त्यांना मार्गदर्शन करेन. एखाद्या आठवड्यानंतर ज्यावेळेला ही मीटिंग असेल
तेव्हा मी आपल्या सर्व पत्रकार आणि मीडियालासुद्धा बोलवेन, कारण अनेक चांगल्या गोष्टी अनेक चांगल्या सूचना ह्या मला पत्रकारांकडून प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच मिळून हे काम करूया असं मला वाटतं आणि मी निश्चितपणे याच्यासाठी अधिकचा वेळ देईन. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 4449 94 आणि 8208 470480. कणकवली पंचायत समितीच्या प्रशस्त सुसज्ज इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. या निमित्तानं कणकवली वासियांचं सुसज्ज इमारतीचं स्वप्न सत्यात उतरलंय. ढोल ताशांचा गजर, तुतारीचा नाद. मान्यवरांची मांदियाळी आणि भारावून टाकणारं वातावरण. निमित्त होतं कणकवली पंचायत समितीच्या उद्घाटन सोहळ्याचं. या सुसज्ज आणि प्रशस्त इमारतीचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झालं. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, सभापती मनोजराव राणे, उपसभापती प्रकाश पारकर यांसह पंचायत समितीचे सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ठिकाणी ही वास्तू काम सुरू केल्यानंतर आज 9 वर्ष पूर्ण झालेली आहे. 2012 आणि 13 या सालामध्ये या वास्तूची जडणघडण सुरू झाली. ज्यावेळी मी प्रथमच उपसभापती झाल्यानंतर राणेसाहेबांना भेटण्यासाठी गेल्यानंतर राणेसाहेबांनी एकच वाक्य सांगितलं की असं काम करा की जे काम लोकांना ज्ञात होईल, लोकांच्या मनात राहील. आणि त्यानंतर मी पंचायत समितीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी या पंचायत समितीचे जे उपअभियंता आहेत आताचे आणि पंचायत समिती जेई सुतारराव साहेब यांना मी बोलून घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की राणे साहेबांनी असा प्रश्न केलेला आहे की आपण काम असं करा की विकास कामं होतच राहतील, रस्ते, पाणी, वीज या गोष्टी कायम चालू राहतील, पण लोकांच्या मनात राहणारं प्रभावी काम आपण निवडा. खरोखरच आजचा हा पंचायत समितीचा उद्घाटनाचा क्षण सुवर्ण अक्षरात लिहावा असा आहे. कारण ह्या पंचायत समितीच्या इमारतीचं स्वप्न आदरणीय राणे साहेबांनी भूमिपूजन करून आम्हाला सर्व ह्या विकासाच्या सर्व कामकाजासाठी एक सुसज्ज इमारत उपलब्ध करून दिली आणि ते भूमिपूजन आदरणीय राणे साहेबांच्या हस्ते झालं होतं आणि त्याचं उद्घाटनही आज राणे साहेबांच्या हस्ते पार पडतंय. त्याचा खरोखरच आम्हाला पंचायत समितीला, सर्व कणकवली तालुक्याला खूप अभिमान आहे. कारण साहेबांनी आमच्या विकासाचं मार्गदर्शन करत असताना त्यांच्या सर्व संकल्पना आमच्या पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही सत्यात उतरवण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाने प्रयत्न करत असतो आणि ते आज उद्घाटन साहेबांच्या हस्ते होते. खरोखरच
मी या कणकवली तहसील गटाचा सभापती या नात्याने मी माझं भाग्य समजतो की मला या उद्घाटनासाठी साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं आणि त्याची संधी आदरणीय राणेसाहेब, आदरणीय नितेशजी साहेब यांनी मला सभापती या पदावरती देऊन मला ती संधी प्राप्त करून दिली, यासाठी मी सर्वप्रथम साहेबांचे ऋण व्यक्त करतो. नितेश माझा भाऊ आहे याच्यासाठीच नव्हे तर मला इतर त्याच्या सर्वच कामांबद्दल मला त्याच्याबद्दल अभिमान आहे. त्याचं काम जसं चाललंय, कार्य जसं चाललंय, जनता त्याची दखल घेत आहे, त्याच्यापेक्षा मोठा अभिमान एका मोठ्या भावाला अजून दुसरा असू शकत नाही. पंचायत समितीचा हा उपक्रम अतिशय देखणी इमारत इकडे आपल्या समोर उभी राहिली आहे. मी अनेक पंचायत समितीच्या, कणकवलीच्या पंचायत समितीच्या अनेक उपक्रमासाठी मी स्वतः हजर राहिलोय. मला वाटत नाही की जिल्ह्यामध्ये असे एवढे उपक्रम कोण घेत असेल जेवढे उपक्रम कणकवली पंचायत समिती घेते. मागे पण मला सभापती यांनी बोलवलं होतं, इथेच समोर ब्रिज खाली आठवडा बाजार, गावठी आठवडा बाजार इकडेच सुरू केला होता. तो माझ्या हस्ते सभापती आणि उपसभापती यांनी मला बोलवलं होतं आणि नेहमीच मी चर्चा जी ऐकतो आणि आम्ही जे दुसऱ्यांना सांगतो की काम करायचं असेल तर कणकवली पंचायत समिती जसं करते तसं करा, दुसरं काहीच करायची गरज नाही. कारण का अनेक गोष्टीमध्ये रेकॉर्ड कणकवलीचाच आहे सगळ्याच बाबतीत. आणि म्हणून जर कोणाचा पाठलाग करायचा असेल विकास कामांमध्ये तर असं अधिकाऱ्यांना थांबून काय होणार नाही. तर मी पालकमंत्र्यांना विनंती करेन, जर कामाचा दर्जा आणि दर्जाचा पाठलाग करायचा असेल तर कणकवली पंचायत समिती जे काम करते तेवढं फक्त पालकमंत्र्यांनी करावं. 2017ला आमच्या कणकवली तालुक्याच्या जनतेने एक ऐतिहासिक असा निर्णय दिला आणि कणकवली पंचायत समितीचे 16चे 16 सदस्य हे राणे साहेबांच्या विचाराचे ते निवडून दिलेले आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत आज 5.5 वर्ष व्हायला आली. या 5.5 वर्षामध्ये या कणकवली पंचायत समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये आदर्शवत असं काम सुरू आहे. मला आठवतं आमच्या पंचायत समितीच्या सभापती जेव्हा आमच्या साठर मॅडम होत्या तेव्हा राज्यामध्ये सर्वात पहिला आठवडा बाजार कोणी सुरू केला असेल पंचायत समितीच्या माध्यमातून तर ते आमच्या कणकवली पंचायत समितीने सुरू केला आणि मग त्या राज्यामध्ये त्याचा मॉडेल सुरू झालेला आहे. तसंच हजूबाई मॅडम होत्या, त्याच्यानंतर आमचे मनोज आले, सगळेच पंचायत समितीचे उपसभापती आणि सभापती आणि आमचे सगळे सदस्य सातत्याने आमच्या सभागृहाच्या माध्यमातून आमच्या या तालुक्याच्या जनतेची सेवा वेगळ्या पद्धतीने कसा करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. इमारत सुबक झाली, आनंद सर्वांना आहे. आतमधलं फर्निचरही चांगलं झालं असेल आणि त्यानंतर मात्र जबाबदारी कोणती असेल, सुबक चांगली इमारत, त्या आतला होणारा कारभारही लोकाभिमुख होईल, लोकांना आवडेल, लोकांना न्याय मिळेल, लोक खुश होतील, सर्वांगीण विकास तालुक्याचा होईल, तेव्हा ही इमारत सुबक झाल्याचं समाधान आपल्याला घेता. एवढंच नाही तर इथे असलेले आमचे सर्व सदस्य, पंचायत समिती, सभापती, उपसभापती यांनी या इमारतीमध्ये बसल्यानंतर कणकवलीच्या नागरिकांचे विकासाचे विषय अभ्यास करावे, मार्गी लावावे, अंमल करावे आणि लाभ लोकांनी मिळवून द्यावा, यासाठी एक कार्य आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्व प्रकारचे
स्वतःच्या 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांकरिता सीएनजी किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी, खरियेवाडी, ओरोस. उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबतची पाहणी माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केली. 2 कोटी देऊन देखील काम न झाल्यानं आक्रमक झालेल्या दीपक केसरकर यांनी वैद्यकीय अधीक्षक सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता अनिल आवटी यांना झापलं. तर वैद्यकीय काम जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवणाऱ्या घेवारी नामक ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा इशारा देखील दिलाय. पाहूया. सिस्टम का नाही लावली? ओके, तर इथे राज्यामध्ये आता हे सुद्धा आहे ना, तुमचं पेंटिंग सुद्धा आहे बिल्डिंग, आणि ह्या ज्या टाईल्स वरपर्यंत घ्या ना, तुम्हाला हे सगळं एवढ्यासाठी एवढे पैसे दिले. 2 कोटी कमी नाही झाली गोष्ट, म्हणजे 1 कोटी तुम्हाला त्या टाईल्ससाठी वगैरे दिली. काय काय एस्टिमेटमध्ये आहे आता या संपूर्ण बिल्डिंगला एकही बिल आता नाही. कुठं काय तुम्हाला जायचं तर हे हॉस्पिटल एकदम जसं प्रायव्हेट हॉस्पिटल असतं तसं झालं पाहिजे. एक स्टॉल शिल्लक सरकारी बरोबर नाही एवढं. हॉस्पिटलला यायची जागा पाहिजे की नाही, ॲम्ब्युलन्स झाली पाहिजे, ॲम्ब्युलन्स झाली पाहिजे. ते सगळे एकच दिवसात कुठे वायरिंग नाही झाले, कोणातरी बोबा एकाला ते व्यवस्थित करून घ्या, व्यवस्थित झाले पेंट करून घ्या. नेहमी 8 दिवसानंतर येईल, 8 दिवसामध्ये सगळं पेंटिंग करून. एक गोष्ट मी तातडीने निर्णय घ्यायला सांगितला की घेवारी नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर होता, ज्याला 1 कोटी रुपयाचं काम हे दुरुस्तीचं दिलं होतं हॉस्पिटल, त्याला ताबडतोब ब्लॅकलिस्ट करायला सांगितलं. हे लोक काय करतात PWDची, की त्यांचं कंत्राट रद्द करून त्यांनी मागच्याला मी मीटिंग घेतली, त्याला सांगितलं ॲक्शन घेतो म्हणून. कंत्राट रद्द करणं ही हॉस्पिटलच्या संदर्भात ॲक्शन होऊच शकत नाही. हॉस्पिटल हे लोकांसाठी इसेन्शियल सर्व्हिस आहे आणि इसेन्शियल सर्व्हिसच्या बाबतीत जे कंत्राटदार असे करतील ते ब्लॅकलिस्टच झाले पाहिजेत, ही माझी ठाम भूमिका आहे. त्याच्यामुळे ब्लॅकलिस्टच्या नोटिसा त्यांना जातील, रितसर त्याचे जे PWDचं लायसन्स आहे ते कॅन्सल होईल, त्याला ही लोकं जाग्यावर येणार आहेत, तोपर्यंत ही लोकं जाग्यावर येणार नाहीत. दुसरं असं आहे की मी त्यांना आता 7 दिवसाची मुदत दिली आहे. 7 दिवसानंतर मी मीटिंग लावणार आहे. त्या मीटिंगला सिव्हिल सर्जन वगैरे इतर सर्व जे अधिकारी आहेत ते येतील आणि त्या मीटिंगमध्ये जी कामं पेंडिंग आहेत त्याचा आढावा घेत असतानाच नवीन काय केलं पाहिजे या प्रिमायसिसमध्ये त्याचासुद्धा आढावा घेतला जाईल. काही जी अर्जंट आहेत, जसं आता इथून स्ट्रेचरवरून पेशंट नेत असताना ज्या फरशा तुटलेल्या आहेत, तर त्या 1 कोटीमधलं जे सेविंग आहे त्याच्यामधून ताबडतोब पेवर ब्लॉक मी लावून घ्यायला सांगितलेले आहेत की जेणेकरून स्ट्रेचरवरून जात असताना सुद्धा त्या पेशंटला त्रास होऊ शकतो. परंतु जी मेजर कामं आहेत त्याच्यामध्ये टॉयलेट्सची कामं आहेत आणि आधुनिकीकरण या हॉस्पिटलचं व्हायचं जे आहे त्याच्यामध्ये काही रक्कम ही आरोग्याच्या विभागाकडे दिली आणि काही PWDला दिलेली आहे. त्याच्यामध्ये चांगल्या कॉट्स वगैरे घ्यायच्या होत्या, घेतल्या का तुम्ही? तुम्ही मी बघतो कॉट्स आहेत, त्याच्यानंतर त्याच्या गाद्या आहेत, सगळं मला व्यवस्थित पाहिजे. एवढी मोठी रक्कम दिल्यानंतर हॉस्पिटल व्यवस्थित पाहिजेच. आणि आतापर्यंत काय होतं, मी फक्त निधी देत होतो आणि मी अधिकाऱ्यांवर विसंबून राहत होतो. याच्यापुढे ते सगळं बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे ॲक्शन तर होणारच 100%. जे कॉन्ट्रॅक्टर अतिशय माजलेले आहेत, थोडक्यात सांगायचं मी असा कधी शब्द वापरत नाही, परंतु लिटरली असं झालेलं आहे की यांना काय वाटत नाही, 10 ठिकाणी कामं धरतात आणि जनतेचं काय व्हायचं ह्याच्याशी त्यांचा कुठला आता संबंध राहिलेला नव्हे. त्याच्यामुळे एक तर तुम्ही बघितलं की दोडामार्गचं मी रद्द करायला लावलं, त्याचं नवीन टेंडर झालेलं आहे. तसंच या ठिकाणीसुद्धा टेंडर रद्द केलं, नवीन लावलेलं असलं तरी त्या कॉन्ट्रॅक्टरवर ब्लॅकलिस्टिंगची सुद्धा कारवाई होणार. त्याच्याशिवाय हे सगळं जाग्यावर येणार नाही. काम केलेलं बघितलं तर कामाला पैसे दिले, ड्रेनेजसाठी मी वेगळे पैसे ह्या हॉस्पिटलला दिले होते, तरी पण ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत. मी आज संध्याकाळपर्यंत सगळं करून घ्यायला सांगितले. टेम्पररी व्यवस्था, परमनंट व्यवस्था काय करायची हे मी त्या ठिकाणी ज्यावेळेला 1 आठवड्यानंतर मिटिंग घेईन त्यावेळेला, कारण डिपार्टमेंटला सुद्धा पुरेसा वेळ दिला पाहिजे असं, कारण त्यांना सुद्धा अनेक कामं असतात, त्यांच्याकडे रस्त्याची असतात, पुलाची असतात. शेवटी हॉस्पिटलचं काम हे त्यांना एक ॲडिशनल काम असतं आणि सरकारी इमारतींची दुरुस्ती हे PWDचं ॲडिशनल काम असतं. त्याच्यामुळे अधिकचं लक्ष त्यांना द्यायला सांगितलं आहे. जसं मी स्वतः उभं राहून वेंगुर्ल्याचं हॉस्पिटल करून घेतलं तसंच हे हॉस्पिटलसुद्धा करून घेणार आहे. वेंगुर्ल्याच्या हॉस्पिटलमध्ये इमारत व्यवस्थित झाली, सगळं फर्निचर मी माझ्या निधीतून सुद्धा दिलं, इतर ठिकाणून सुद्धा त्यांना दिलेलं आहे. जवळजवळ 100% पैसे हे मी माझ्या आमदार निधीतून दिले वेंगुर्ल्याच्या हॉस्पिटलमध्ये. तसंच या हॉस्पिटलसाठी तातडीने जे लागणार त्याच्यासाठी मी आमदार निधी उपलब्ध करून देणार आहे. आमच्याकडे मायनिंग फंड मोठ्या प्रमाणामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला ह्या 2 तालुक्याला आणि दोडामार्ग तालुक्यांना मिळतो.
कारण इथं मेजर मिनरल्स आहेत हे सगळे माझ्या मतदारसंघामध्ये आहेत. त्याच्यामुळे त्याच्या माध्यमातून सुद्धा आणि काही वैद्यकीय सुविधा वाढवायच्या असतील ते सुद्धा केलं जाणार आहे. मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की आणि काय अडचणी असतील तर त्या अडचणी लोकांनीसुद्धा जर सांगितलं तर 7 दिवसानंतर माझी जी मीटिंग होणार आहे त्याला काही 1-2 लोक अशी आहेत जसं राजू मसूरकर आहेत, ते आपला वेळ खर्च करतात आणि टोटली हॉस्पिटलसाठी देतात. तर त्यांना मी त्या मीटिंगला बोलवणार आहे की जेणेकरून जे लोक रोज येतात किंवा सुधन्वा आरेकर आहेत, रोज इथल्या यांना ते सेवा देत असतात रुग्णांना, तर त्यांना नेमकं माहिती असतं की काय त्रुटी आहेत. त्या ह्या सगळ्या त्रुटी दूर केल्या जातील. काही त्यांना जे टेम्पररी डॉक्टर्स होते, इथं जर फुल डॉक्टर्स भरलेले आहेत. वेंगुर्ल्याला प्रॉब्लेम होता, वेंगुर्ल्याला आता नवीन डॉक्टर दिलेले आहेत, तर त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा बघितले जातील. चांगल्या वातावरणामध्ये डॉक्टर नर्सिसना काम करता आलं पाहिजे आणि चांगल्या सुविधा ह्या पेशंटना मिळाल्या पाहिजेत. तर याच्यासाठी मला असं वाटतं की नुसताच निधी किती पाठवला, आता तुम्ही बघा इथं 2 कोटी पाठवले, 2 कोटी दिसत आहेत कुठे, अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. सावंतवाडी सुरुवातीपासून अत्याधुनिक ठेवण्याचा मी प्रयत्न केला. पहिलं डायलिसिस सेंटर असलेलं हॉस्पिटल सावंतवाडीचं होतं कारण ते आमदार निधीतून मी डायलिसिस दिलेले होते. परंतु आणि सुविधा वाढल्या पाहिजेत. मल्टीस्पेशालिटीच्या बाबतीतसुद्धा मी आपली गव्हर्नमेंट आणि लँड्स कुठे आहेत सावंतवाडीमध्ये त्याची पाहणी करायला PWDला सांगितलेलं आहे. त्यांनी 2-3 जागा माझ्याकडे दाखवलेल्या आहेत. शेवटी कुठेतरी कठोर निर्णय घ्यायला लागतील आणि हे सगळं सुरू करायला लागेल. या दृष्टीने मला असं वाटतं की 1 आठवड्यानंतर जी मीटिंग होईल त्याच्यामध्ये आम्ही ठोस निर्णय घेऊ आणि चांगल्यात चांगल्या सुविधा या जनतेला मिळाल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठीच तर एवढे पैसे दिलेले असतात आणि त्या प्रत्यक्षात मिळत आहेत की नाही हे बघणं सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आपलं काम असतं. आणि मी कधी अधिकाऱ्यांच्या कामामध्ये इंटरफेअर न करणारा आमदार आहे. परंतु आता परिस्थिती अशी आली की स्वतः येऊन बघितल्याशिवाय हे सगळं हलणार नाही, अशी परिस्थिती मला ज्यावेळेला वाटायला लागली. केवळ एकाच बाबतीत नाही की रस्त्यांच्याच बाबतीत नाही, जी चीफ इंजिनियरबरोबर मीटिंग केली आणि दोडामार्गच्या हॉस्पिटलचं सुद्धा 24 कोटी रुपयाचं टेंडर हे आता निघणार आहे. तिथंसुद्धा आधुनिक हॉस्पिटल होणार आहे. शेवटी वैद्यकीय सेवा ह्या एक मूलभूत सेवा आहे, त्या चांगल्या राहिल्याच पाहिजे असं मला ठामपणे वाटतं. आणि त्या दृष्टीने इथं पाण्याची गैरसुविधा होती, ते सुद्धा मी माझ्या आमदार निधीतून पाण्याला ताबडतोब निधी दिला. पाणी आता त्यांना व्यवस्थित येतं, पण पाणी जादा यायला सुरू झाल्यानंतर ड्रेनेजची समस्या आता उद्भवलेली आहे. गरज लागली तर त्याला सुद्धा पैसे आमदार निधीतून देईन. नीट बघा, रुग्ण समितीच्या सुद्धा सर्व जे सदस्य आहेत त्यांना मी बोलवणार आहे. माझ्यापर्यंत जे येतं, इथं सांगितलं होतं की जनरेटर नसल्यामुळे हे होतं, जनरेटर मी माझ्या आमदार निधीतून जनरेटर दिले आहेत. त्याच्यामुळे काय मी याची काय प्रसिद्धी करत राहत नाही की मी किती काय काय देत असतो, परंतु मी ते दिल्यानंतर पेशंटची काळजी तर घेतली गेली पाहिजे एवढी माझी सरळ साधी अपेक्षा आहे. आणि एवढा निधी दिल्यानंतर सुद्धा कुठे त्रुटी राहत असतील तर असं काय नाही आहे की कोण त्याला जबाबदार आहे, परंतु त्या त्रुटी दूर झाल्या पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे. जबाबदार होते त्यांच्यावर कारवाई जशी रस्त्याच्या संदर्भात केली आहे, हॉस्पिटलच्या संदर्भात सुद्धा कारवाई होणार. आणि कोणी मला येऊन भेटलं तरी ते ब्लॅकलिस्टिंग मागे घेतलं जाणार नाही, एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा. स्थानिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकारी संचिता महापात्रा यांना घेराव घातला. मनमानी कामाबाबत जाब विचारला तर सावंतवाडी जिओला विकली का असा संतप्त सवाल करत चुकीच्या पद्धतीनं खोदाई करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दुसरी गोष्ट, आता तो रस्ता करायला रोडवर सुद्धा राहणार नाही. म्हणजे आता पुढे जेव्हा रस्ता नगरपालिकेने खड्ड्यातच राहू देत का? त्यापेक्षा कोण बघतोय? 5 दिवसांनी झालं असतं, त्यांना पाणी तरी काढायला पाहिजे. आम्हाला काय गोष्टी आणि एवढं असून मॅडम, एवढं असून आमच्या कामाला आमचं काय म्हणणं आहे, तुझे खोदलंयस का पहिला ते पूर्ण करा. काय करत आपले काही काम असतं ते करून घेतो, तुम्ही खोदताय आणि आता दुसरीकडनं गाडी वापरतो. मला संडेला तुम्ही पूर्वकल्पना दिली नाही, मला मानगावर तुम्ही गाडी वापरली.
हे छोटा रस्ता आहे आणि तो दोन्ही साईड रस्ता बंद केला. बंद याच्याकडे परमिशन नाही. कोणी नाव विचारलं कोणाला ते पूर्ण रस्ता बंद केला बरं. आणि स्पष्टपणे बोलतो, जरी असला तरी त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूने तो खोदायला गेल्यानंतर मला गाडी काढायला सांगायला आला. मी म्हटलं दुसऱ्या बाजूने खोदायला देणार नाही, एका साईडने दिलं, एका साईडने तुम्ही काय कंप्लीट करा. ऑलरेडी टॉवरची परमिशन दिली नगरपालिकेने, ही मूळ चुकीची आहे. कारण टॉवरमुळे उद्या पावसात जर काहीतरी वीज चमकली, विजेचा हे झाला, संपूर्ण परिसराला आम्हाला धोका आहे. मला जबाबदार कोण, कशी परमिशन दिली ह्याचं मला पहिलं उत्तर द्या. ड्रिलिंग ऑप्शन आहे तर पूर्ण सावंतवाडी ड्रिलिंग का नाही झाला? तुम्ही का पैसे आमच्या समाजाचे पैसे तुम्ही खर्च चांगले आहे. सावंतवाडी शहरात जिओ कंपनीकडून सुरू असलेली खोदाई ही मनमानी कारभारानं आणि चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे. नगर परिषद प्रशासन मुख्याधिकारी या मनमानी कामाबाबत अनभिज्ञ असल्यानं स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. तर एकाच वेळी दुसऱ्या बाजूनं रस्ता खोदाईची परवानगी नसताना रस्ता दोन्ही बाजूला खोदण्याचा घाट कसा घातला असा सवालही केला. आक्रमक नागरिकांनी मुख्याधिकारी यांना घेराव घालत धारेवर धरलं. तर यापुढे सावंतवाडीत खोदाई करू देणार नाही. जिओच्या ठेकेदारानं ड्रिलिंग करूनच काम करावं असा इशारा मवियाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. यावेळी स्थानिक नागरिक तौकीर शेख, संतोष गावस, मविया नेते राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शिवसेना नगरसेविका दीपाली सावंत, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, शफीक खान, याकूब शेख, अशोक पवार, अर्षद बेग, नवल साटेलकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, काँग्रेसचे उपतालुकाध्यक्ष समीर वंजारी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देवा टेमकर, शिवसेनेच्या नगरसेविका दीपाली भालेकर, नवल साटेलकर, इफ्तिकार राजगुरू, दर्शना बाबर देसाई, सावली पाटकर, संतोष चोईल आदी उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. कायदा आणि सुव्यवस्थेची सरकारनं खिल्ली उडवली असल्याची टीका करत ॲडव्होकेट अजित गोगटे यांनी देवगड तहसीलदारांना याबाबत निवेदन दिलंय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम घेतलेला होता आणि आपल्याला माहिती आहे की आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सरकारला इशारा दिला होता. विषय असा होता की बांगलादेशात काही तिथे प्रकार घडले, मग त्याच्यात मशिदी जाळण्यात आल्या किंवा काय आलं असं काही नव्हतं. परंतु अमरावतीमध्ये त्या काही लोकांनी, समाजकंटकांनी त्या ठिकाणी मशिदी जाळण्यात आला, व्हायरल असा तो मेसेज व्हायरल केला आणि एक दिवस त्यांनी तिथे कलेक्टर ऑफिसला तिथे त्या मोर्चा न्यायचा त्यांनी परवानगी मागितली आणि त्यांना परवानगी देण्यात आली मुस्लिम समाजाने. खरं म्हणजे अशा वातावरणामध्ये म्हणजे जातीय तेढ निर्माण होईल अशा वातावरणामध्ये परवानगी देताना काळजी घेणं आवश्यक होतं. परंतु तिथे परवानगी दिली गेली आणि 100-200 लोक जाऊन तिथे निवेदन देणार होते. त्या ठिकाणी 40,000 मुस्लिमांचा जमाव त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर येताना त्यांनी जो दंगल केली, तोडफोड केली, हिंदूंची दुकानं फोडली, घरं जाळली, वाटतं गाड्यांचं नुकसान केलं, प्रचंड नुकसान केलं. हा 40,000 जमावाच्या पुढे किती पोलीस होते? 100 पोलीस नव्हते. अशा ठिकाणी म्हणजे या ठिकाणी सरकारने अजिबात लक्ष दिलेलं नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरा ज्याला म्हणता येईल खिल्ली उडवली अक्षरशः. आणि अशा परिस्थितीत कारण आमचे सगळे दुकानदार केव्हा होते, मोर्चा जातो येतो, पण ह्या ठिकाणी जाणीवपूर्वक पूर्वनियोजित करून ह्या ठिकाणी दंगल त्यांनी भडकवली. म्हणजे दंगल भडकवली म्हणजे आमच्याच लोकांना, हिंदू लोकांना त्यांची दुकानं जाळली वगैरे प्रकार केले. आता ह्याची प्रतिक्रिया जी उमटायची होती, स्वाभाविक प्रतिक्रिया निश्चितपणे दुसऱ्या दिवशी उमटली आणि तिथे एक प्रकारचं दंगल. आता त्यामुळे काय आलं, मुस्लिम विरुद्ध हिंदू असं स्वरूप आलं आणि पोलिसांनी मग त्यावेळी मोठं बळ आणलं. ज्यावेळी हिंदू जागा होतो ना त्याचवेळी एक पोलीस जागे होता
आणि मग त्यांना मुस्लिमांना संरक्षण देणं एवढंच त्या ठिकाणी ते काम करतात. मुस्लिमांना संरक्षण देण्याचं काम केलं आणि पोलिसांनी काय केलं, पोलिसांनी हिंदू लोकांवर खटले भरले, हिंदू लोकांवर खटले भरले, हिंदू लोकांना अटक केली. आमचे अनिल बोंडे त्या ठिकाणी मैदानात उतरून लोकांना हे देत होते, सहाय्य करत होते, त्यांनाही अटक केली. आणि हा सगळा निषेध हा जाणीवपूर्वक योजनापूर्वक पूर्वनियोजित पद्धतीने ह्या मुस्लिम समाजानं देशभर हा विघातक प्रकार दंगली घडवून आणायचे आहेत हे असंच या ठिकाणी दिसतं. आणि म्हणूनच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांना, आणि नुसती भारतीय जनता पार्टी नव्हती, समस्त हिंदू संघटना त्या ठिकाणी सामील झाल्या होत्या. म्हणजे त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फ्लेक्स फडकवून शिवसेनेचे सुद्धा काही कार्यकर्ते सामील झाले होते. म्हणजे ह्या ठिकाणी एकीकडे बाळासाहेब ठाकरेंचे हिंदू हृदय सम्राट नाव घेतात आणि प्रत्यक्ष शिपूट घालतात. अशा पद्धतीने जेव्हा प्रसंग येतो, अनेक या 2 वर्षाच्या कालखंडात अनेक घटना अशा आहेत, आधी साधूंच्या हत्याकांडापासून पालघरमध्ये ते आत्ता ह्या अमरावतीच्या दंगलीपर्यंत हे सगळे प्रकार हे हिंदूंना चेपणं, हिंदूंना मानहानी करत, हिंदूंचं संरक्षण करणारं कोण नाही, जे शासनाने केलं पाहिजे. स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना सुद्धा हे असे दंगे होतात. ह्या इथल्या तमाम शिवसैनिकांना सुद्धा त्याची लाज वाटली पाहिजे असं या निमित्तानं आम्ही सांगतो. या निमित्तानं आम्ही तहसीलदारांना, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्यामार्फत ही न्यायालयीन चौकशी व्हावी अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि ते त्यांनी पुढे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याच नावाने आम्ही निवेदन दिलं आहे आणि ते निवेदन आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना दिलेलं आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. एखाद्याला मनापासून मदत करायची असेल तर काळवेळ बघितला जात नाही, मग ते मुकं जनावर असो किंवा माणूस. असंच देवगड किल्ल्यावर मृत्यूच्या दारात असलेल्या एका गायीला आपला जीव धोक्यात घालून काही युवकांनी जीवदान दिलंय. पाहूया. सोमवारी सायंकाळी महेश आणि वैभव पराडकर देवगड किल्ला इथं फेरफटका मारत होते. यावेळी त्यांना जोरदार काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेनं ते गेले असता एक गायीचं वासरू 2 मोठ्या दगडांच्या चरीत अडकून पडलेलं दिसलं. वासरू एवढं घट्ट अडकलं होतं की त्याला नीट हंबरताही येत नव्हतं. याची कल्पना त्या दोघांनीही धावत जाऊन बाजूला असलेल्या गणेश मंदिरातील मुलांना दिली. ती मुलं क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल झालेत. जिथं वासरू अडकलेलं होतं त्या खोल दरीत जीवाची तमा न बाळगता सर्व मुलं उतरली. वासराला हळूवार धक्का देत दगडातून बाहेर काढण्यात यश आलं. हे सर्व करत असताना सायंकाळचे 7 वाजले होते. त्या वासराला बाहेर काढल्यानंतर त्याच्यावर पाणी मारल्यावर त्याला थोडी तरतरी आली. एका पायाला फ्रॅक्चर असलेलं वासरू जेव्हा 3 पायावर उभं राहिलं तेव्हा सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही. जेव्हा वासराच्या मालकाशी भेट झाली तो क्षण कितीही रुपये मोजले तरी विकत मात्र घेता येत नाही हे त्या वासराला वाचवणाऱ्या सर्व युवकांच्या चेहऱ्यावरून दिसून आलं. ब्युरो न्यूज, सिंधुदुर्ग लाईव्ह. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. ऑनलाईन सातबारा संगणकीकृत करण्यासाठी जामसंड येथील तलाठी कार्यालय 5 वर्षांपासून देवगड इथं नेण्यात आलं होतं. या संदर्भात अजित गोगटे यांनी प्रशासनाचं लक्ष वेधल्यानंतर हे कार्यालय मात्र जामसंडेत स्थलांतरित करण्यात आलंय. तलाठी कार्यालय जामसंडे येथे आमच्या मागणीनुसार स्थलांतरित केलं. परत जामसंडे कार्यालयात गेलो, तलाठी तिथे जाऊन बसायला लागले. त्याबद्दल आधी आम्ही इथले प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांचे आभार मानतो. खरं म्हणजे कोविडच्या काळामध्ये आम्हीसुद्धा आग्रह धरला नव्हता, कारण इथे सगळे
तलाठी तालुक्याचे येऊन बसत होते, सातबारा संगणकीकरण चालू होतं काम, आणि ते होईपर्यंत सगळे एकत्र राहणं किंवा तिथे नेट मिळणं हा मोठा मुद्दा होता. म्हणून आम्ही सुद्धा दुर्लक्ष केलं. पण हे होऊनसुद्धा कोविड काळ संपवून संगणकीकरण पूर्ण झालं तरीसुद्धा तलाठी कार्यालय जात नव्हतं, आणि त्याची 2-3 कारणं होती. एक तर तलाठी किती त्याच्यात उत्सुक असतात हे सांगता येणं कठीण आहे, पण तिथे लाईटचं नव्हतं, ती इमारतीची डागडुजी किंवा जो वापरासाठी जी सुस्थिती पाहिजे तशी नव्हती, कारण 2-3 वर्ष ती पडूनच राहिली होती. पण आता ते सगळं ठाकठीक करण्यात आलं आहे. लाईट बिलसुद्धा भरून आता लाईट सुरू करण्यात आलं, आणि मागच्याच ह्याच्या समोर 8 दिवसात त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तलाठी ऑफिस तिथे दामसंडा इथं सुरू झालं आहे, आणि त्याबद्दल प्रशासनाचे मी आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे सर्वांचे आभार मानतो, आणि तलाठी तिथे कायम बसतील असं ह्यापुढे अपेक्षा करतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा, आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्व प्रकारच्या 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांकरिता सीएनजी किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी, खरियेवाडी, ओरोस. इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशन वर्ल्ड इन्व्हेस्टर वीक 2021, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि CDSL यांच्या संयुक्त विद्यमानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात भांडवल बाजार विषयक जागरूकता परिसंवादाचं 22, 25 आणि 28 नोव्हेंबरला आयोजन करण्यात आलंय. या जागरूकता परिसंवादाच्या सिंधुदुर्ग रोड शोला सावंतवाडीत शानदार शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. सावंतवाडी इथं SPK कॉलेज आणि हॉटेल मँगो इथं आयोजित परिसंवादामध्ये भांडवली बाजारातील गुंतवणुकीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. लॉकडाऊनच्या कालावधीत भांडवली बाजारात गुंतवणुकीविषयी जागरूकता वाढली असून या संदर्भात नव्या पिढीला अधिक संधी असल्याचं प्रोफेसर विमल कुमार अशर यांनी यावेळी सांगितलं. हॉटेल मँगोच्या हॉलमध्ये झालेल्या परिसंवादातही त्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली इथं होणाऱ्या या परिसंवादात गुंतवणूक क्षेत्रात होणारे बदल आणि बाजारपेठेतील उलाढाली यांचा आढावा, तसेच स्टॉक एक्सचेंज मार्केटमधील उद्भवणारे वादविवाद याचा ऑर्बिटेशन प्रक्रियेद्वारे निपटारा कसा केला जाईल या विषयावर चर्चा होणार आहे. हे परिसंवाद सावंतवाडी नंतर कुडाळ इथं 25 नोव्हेंबरला द हिल ट्रीट हॉटेल ऑफ रिसॉर्ट, समर्थ सृष्टी इथं सायंकाळी 4 ते 6 या वेळेत, तर कणकवली इथं 28ला हॉटेल जलतरंग इथं सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणार आहे. यासाठी मोफत प्रवेश असून नोंदणीसाठी 9821 74 57 12 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेशासाठी ओळखीचा पुरावा आणावा, असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा, आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्व प्रकारच्या 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांकरिता सीएनजी किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी, खरियेवाडी, ओरोस. महाराष्ट्राचे पहिले भारतश्री विजेते शरीरसौष्ठवपटू आणि राष्ट्रीय विजेते कबड्डीपटू विजू पेंडकर यांच्या खेळचरित्राचं प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी हॉकी स्टार धनराज पिल्ले आणि व्यायाम महर्षी मधुकर तळवलकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. गेली 2 वर्ष माझ्या मनामध्ये सारखं असं वाटत होतं की आपण आयुष्यामध्ये एवढं खेळलो, बॉडी बिल्डिंग केलं, कबड्डीचा एवढा इतिहास घडवला, बॉडी बिल्डिंगमध्ये इतिहास घडवला, वर्ल्ड चॅम्पियनशिपला निवड झाली, इंडियाचा कोच म्हणून गेलो, परिस्थितीवर मात करत करत आपण ह्या गोष्टी सर्व केल्या, पण कुठेतरी लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. आणि म्हणून माझ्या मनामध्ये कल्पना आली की आपण एक चांगलं पुस्तक या आत्मचरित्राचं आपण लिहायला पाहिजे. नंतर त्याची सुरुवात झाली. पण हे लिहित असताना म्हणजे लहानपणी जे आम्ही गरिबी पाहिले, जे आमच्या आईनं आमच्यावर जे संस्कार केले, लहानपणी आम्ही श्रीमंती कधीच पाहिली नाही. हा श्रीमंती होती ती आईवडिलांनी केलेल्या संस्काराची होती. पैशाही श्रीमंत आम्हाला कधी बघता झाली नाही. त्यावेळेला खरं म्हणजे वडिलांना नोकरी होती. आम्ही 4 बहिणी 2 भाऊ आमच्या आईच्या पदराखाली असं वेलीसारखे वाढलो, आणि कसे वाढलो ते आम्हाला कळलंच नाही. मी कधी कधी जेवणाचे हाल असायचे, ते बिचारी कष्ट करून आम्हाला मला आठवते बरोबर 2-2 बटाटे आणि त्याचा सर्व कालवण करून आम्हाला ती 2-2 पाव देऊन आम्हाला जेवण द्यायचे. पण त्यात पण मजा होती. म्हणजे आम्हाला कधी असं वाटलं नाही की आम्ही उपाशी आहोत की काय. त्या
संघर्ष हा लहानपासून आम्ही करत आलो. म्हणजे गरिबीची लाज त्यावेळेला आम्हाला वाटली नाही, पण गरिबीनं ताकद बनवण्याची क्षमता आईनं आमच्यामध्ये निर्माण केली. गरिबीला ढाल बनवण्याची ताकद तिने आमच्यात निर्माण केली आणि ती ताकद आम्हाला पुढे घेऊन गेली. त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर माझ्या पत्नीने जो सहकार्य केलेलं आहे ते म्हणजे न विसरता येण्यासाठी. म्हणजे आज मी जो उभा आहे ना, ज्या वाटेवरून चाललो आहे, त्या वाटेवरून जाताना मी पाठीमागे वळून जेव्हा बघतो तेव्हा या छोट्या डबक्याला कसं काय पुढे जाता आलं. हे शास्त्र पाणी झालंच नाही, जीवनी वाहतं पाणी झालं. ते तिच्या मिळालेल्या पहिल्या काही मदतीमुळंच मी मोठा झालो. आणि तिची मदत मला मिळाली नसती आणि तिचं सहकार्य मिळालं नसतं तर आज विजू पेंडकर तुमच्यासमोर आलं नसतं. या पुस्तकामध्ये 2 स्त्रियांची नावं जर आली नाहीत, म्हणजे माझ्या आईचं आणि माझ्या पत्नीचं, तर हा पुस्तक कधी पुढे कंप्लीट होऊ शकत नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी म्हणायचं आहे, मुंबईच्या या मायामोह नगरीत प्रत्येकाचा रोज जगण्याचा संघर्ष सुरू असतो. या संघर्षात जिथे तुमची हिंमत संपते तिथे तुमच्या पराभवाची सुरुवात होते. माझ्या आयुष्यात असे संघर्षाचे अनेक प्रसंग आले, परंतु त्या संघर्षावर मात करून पुढे कसं जाता येईल हे मी नेहमी बघत आलो. विजू पेंडकर यांच्या पुस्तकाला मुद्दाम आम्ही खेळ चरित्र असं म्हटलेलं आहे आणि खेळ चरित्र यामागची आमची भावना हीच आहे की विजू पेंडकर यांनी मैदानावर जो एक संघर्ष केला, म्हणजे अत्यंत गरिबीतनं, प्रतिकूल परिस्थितीतनं एखादा खेळाडू किती दैदिप्यमान यश मिळवू शकतं याची ही एक चित्तथरारक कथा आहे. साधारणतः या कथेचा प्लॉट जो आहे हा 1970च्या दशकातला आहे, म्हणजे आजपासून बरोबर 50 वर्षापूर्वी हे सगळे प्रसंग घडले होते. लक्षात घ्या, कबड्डी आणि शरीरयष्टौ या दोन्ही खेळांची 50 वर्षापूर्वींचे सगळे दस्तावेज संकलित करणे फार अवघड काम होतं. आम्ही अगदी दार्जिलिंग, कोलकातापासून ते अगदी सांगली, सातारा, जिथे जिथे विजू पेंडकर खेळले त्या सगळ्या ठिकाणी आम्ही पायपीट केली. ते दस्तावेज मिळवणे, त्याचं क्रॉस चेकिंग करणं, त्यांचे दुर्मिळ फोटो मिळवणं हे खूप अवघड काम होतं. जवळपास 2 वर्ष आमचा हा प्रोजेक्ट सुरू होता आणि त्यानंतर हा योद्धा साकारला. आणि योद्धा देण्यामागे सुद्धा आम्ही एक विशिष्ट असा हेतू होता की जसं आपण म्हटलं की खेळामध्ये हारजीतपेक्षाही तुम्ही कशी लढत दिलीत हे महत्त्वाचं होतं. आणि मला आठवतं की आजवर मी जवळजवळ 25 वर्षाच्या माझ्या क्रीडा पत्रकामध्ये अनेक खेळाडूंच्या मी मुलाखती घेतलेल्या आहेत, परंतु विजू पेंडकर यांचं वैशिष्ट्य असं की एकाच वेळी ते महाराष्ट्राचे पहिले भारतश्री होतात 1972 साली आणि त्याच वर्षी ते राष्ट्रीय कबड्डीचं विजेतेपदसुद्धा मिळवतात. म्हणजे एक खेळाडू एकाच वेळी 2-2 खेळामध्ये आपली मातब्बरी सिद्ध करतो, हे उदाहरण तसं दुर्मिळ. त्यात हे आहे ज्यूइश खेळाडू, म्हणजे मी त्यांना जवळजवळ एक 25 वर्ष कॉल करतो, पण पहिली 20 वर्ष मला माहिती नव्हतं की ते धर्माने ज्यू आहेत. एवढे ते मराठी मातीशी, मराठी संस्कृतीशी एकरूप झालेले आहेत. त्यामुळे एक वेगळा एक प्लॉट जो होता कथेचा तो मला त्यांच्यात सापडला आणि म्हणून मला हे पुस्तक लिहावं असं वाटलं. आणि हे पुस्तक जे आहे मला असं वाटतं की संघर्ष करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला जे आहे एक उर्मी देईल, विजयाची प्रेरणा देईल असा विश्वास मला वाटतो आहे. सदामंगल पब्लिकेशननं आत्तापर्यंत 20हून अधिक पुस्तकं प्रकाशित केली, पण या पुस्तकाचं प्रकाशन याचं वेगळेपण असं आहे की हे स्पोर्ट्समधलं आमचं पहिलंच पुस्तक आहे. वेगळे विषय निवडून आम्ही पुस्तकं घेऊन येत असतो. यात लेखक संदीप चव्हाण यांनी विजू पेंडकर या एका हरहुन्नरी व्यक्तिमत्वाबद्दल त्यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामध्ये असं दिसतं की विजू पेंडकर हे डोंगरीतून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि ते आज यशस्वी उद्योजक आहेत. भारतश्री होते ते आपले पहिले महाराष्ट्रातले, तसंच ते एक उत्कृष्ट कबड्डीपटूही होते. 1970च्या दशकात त्यांनी आपली कारकीर्द खूप गाजवली होती. त्यामुळे सदामंगल पब्लिकेशनच्या एकूण प्रवासात हे पुस्तक एक मैलाचा दगड ठरावं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर, दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन, द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. संयम सुटला, एसटी संप चिघळला. अनिल परबांच्या घराबाहेर कर्मचाऱ्यांचा राडा. तर अनिल परबांना एसटीच्या सीटला बांधून ठेवू, नितेश राणेंचा इशारा. आणि राणेंनी माझा नाही मतदारांचा अपमान केला, दीपक केसरकरांचा पलटवार. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर, दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन, द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले.
बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.